हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल आपण बघितला की महाराजांचा सगळ्याच देवी देवतांचा पंचफलांनी अभिषेक केला आणि अभिषेकानंतर हे सगळे महाशय आणि त्यांच्या अर्धांगिनी ज्या आहेत त्या सगळ्या पूजेला बसल्या. तर मग आज फुलं उत्सव आणि दीपोत्सव आणि त्याच्यानंतरच संगीत मय अशी संध्याकाळ होणार होती. तर इथे ब्राह्मणदादांनी एवढी सुंदर अशी रांगोळी फुलांची आता काढायचं काम चाललेलं आहे आणि इकडे हे दिवे म्हणजे दीप ग्लास तयार झालेले आहेत आणि इकडे आम्ही सगळं रांगोळीसाठी फुलं कट करत आहोत. आपण म्हणतो फुल ना फुलाची पाकळी, निस्वार्थ सेवा काय असते काय नाही. आता हे जर करायचं ठरलं असतं तर कुटुंब बाहेरून पण करता आलं असतं, पण हा जो आनंद आहे सगळ्यांचा हातभार लागणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि सगळेजण कसे अगदी आनंदाने करतात या सगळ्या गोष्टी. आणि इकडे हे दादा रांगोळी काढताय, पंडित बुवा आपले ब्राह्मण दादा. आणि ती रांगोळी बघा केवढी सुंदर, म्हणजे आपल्या बायकांनाही एवढी छान रांगोळी येणार आणि एवढी सुंदर अशी सुरेख रांगोळी आपले भटजी बुवा काढतायत सगळे दोघं मिळून आणि अगदी आकार उकार एकदम व्यवस्थित. आणि आता संध्याकाळच्या कार्यक्रमाचीही तयारी इथे सगळेजण करत आहे. हे बघा, हे फायनल लुक तुम्हाला मी दाखवते. मंदिराच्या बाहेरची रांगोळी. आता हे संध्याकाळी इथे म्युझिकल, आपण म्हणतो ना म्युझिकल नाईट, तसं भजन संध्या आज होणार आहे. आणि त्याच्या अगोदर हे आपले दिवे दीप सगळे सजलेले आहे, रांगोळी पूर्ण झालेली आहे फुलांची. आणि हे बघा एक आगळं वेगळं रूप, अगदी सोनेरी असं, एक सोनेरी कलर जो असतो ना असं बारीक मध्यमचा, तसा तिथे एक क्रिएट झालेला आहे. भगवा सोनेरी जो म्हणतो ना आपण तसं. आणि एवढं छान वातावरण ना, वाव काय फील आहे तो. आणि हे बघा हे फायनल सगळे पूजा अर्चा 3 दिवसाचं सगळं काही झाल्यानंतर हा दीप उत्सव दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळचा. आणि याच्यानंतर जी आरती झाली आहे ना, मग तुम्हाला पूर्ण आरती ऐकवणार आहे. एवढी छान आरती, फक्त जे एंडचं आहे जे त्यांनी सगळ्यांना शांत असं बसायला लावलेलं होतं ते तुम्हाला दाखवता नाही आलं, पण ते एवढं छान आहे आणि अगदी असं वाटलं होतं का काहीतरी सगळे खाली बसलेले आणि त्या दिव्यांचा प्रकाश, तो बारीकसा अंधार, याच्यामध्ये एक वेगळंच वलय तयार झालं. आणि इथे आता आरती चालू होते आपली दुपारची आरती.
तुझा
जनेन गन्यमजदन्त देवासानि धर्माणि प्रथमानि यासन्न ते हणारं महिमानासरन्द्रजप्रभुरवेदार्यासन्ति प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामानि कामकामाय कामेश्वरो वै श्रवणो ददातु राज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम सच्चिदानन्दं भोज्यं राजं वैराग्यं पारमेश्यं राज्य महाराजमाधिपत्य समन्तपर्यात् एकात् सारभौ अंधा परार्धात् पृथिवी समुद्रपर्यन्ताया एका प्रदेशेषु फिकितो परपरिटाय वज्रसंगृहे अविच्युतस्य कामप्रियेण विश्वे देवासवामदिति ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् गणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ब्रह्मण्य विद्महे महाशक्तिश्च प्रचोदयात् हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो सद्गुरु प्रचोदयात् सुगन्ध पुष्पाणि यथा कालोद्भवानि पुष्पाञ्जलिर्मया दत्तं जहार परमेश्वर मंत्रपुष्पांजली समर्पयामि सर्वांनी आपल्या स्वतः भोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत ओम त्वमेव शरणं मम कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमे मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जुरेश्वर यत्पुण्यमया देवं परिपूर्णं ददातु मे अपराध सहस्राणि क्रियन्ते हरणिशं मया दासो यमतिमामत्वात्प्रहाण परमेश्वरो सर्वांनी हात जोडा बोला गतं पापम आवाज मोठ्याने माझ्या एकट्याचा जेवढा आवाज आहे तुमचा आवाज सर्वांनी मोठ्याने बोला गतं पापम ओ नाना 5 मिनिटं शांतता ठेवा फक्त 5 मिनिटं हात जोडा सर्वांनी बोला गतं पापम गतं दुःखम गतं दारिद्र्य मे वचो आगताम सुख संपत्ति पुण्योहम तव दर्शनात धन्योहम तव पूजनात प्रार्थना पूर्वक नमस्कार सर्वांनी उभ्या जागेवर ज्या ठिकाणी उभ्या आहात त्याच ठिकाणी खाली बसायचं आहे केलेल्या कर्माची आपल्याला सांगता करायची आहे आणि आपल्या अशा सुंदरशा दीप आरतीनंतर लगेचच आपली भजन संध्या चालू झालेली आहे. हे नाशिकचे गायक आहे पुष्कराज भागवत म्हणून. तर त्यांचा आवाज इतका छान आणि अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा होता. मी लाईव्ह भजन संध्या पहिल्यांदा एक्सपिरियन्स केली आणि ज्यांनी एक्सपिरियन्स केली त्यांच्या म्हणजे मनातनं तो भाव अगदी दिसत होता चेहऱ्यावरती की नाही खरंच खूपच छान. कोणाच्याही टाळ्या अगदी अशा थांबतच नव्हत्या, अगदी शांतपणे सगळे ऐकत होते आणि एक भजनानंतर जो प्रतिसाद मिळत होता तो अगदी सुंदरच होता. आणि हे पुष्कराज दादा आणि त्यांच्यासोबतचे सगळे त्यांचे साथीदार एक माहिर कलाकार असे होते. हे खूप छान. तुझी कृपा
सगळ्यांनी म्हटलं तरी चालेल. आवाज आला पाहिजे माझ्यापर्यंत. आवाज येत नाही तोपर्यंत मी हा जप म्हणत राहील. चालेल. अनिल धुमाळ दादांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यायचंय आणि गणेश ठाकरे दादांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सब सुख झूठे सब
जास्त मला काही बोलायची संधीच मिळाली आणि आज फक्त तुम्ही ऐका आणि एक्सपिरियन्स करा. चला तर मग भेटूया अशाच छानशा माझ्या न्यू व्लॉगमध्ये. माझा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर मग घ्या तुम्ही या संगीत संध्याचा आनंद. ओके बाय, गुड नाईट. याच्यानंतर आम्ही थोडंसं जेवण करणार आणि पुढचे कार्यक्रम हे चालूच राहणार. चला तर मग बाय, गुड नाईट. अगदी शांतता आहे, खूप छान. भक्तिमय संध्या जी म्हणतो ना ती हीच. चला तर मग